माझ्या बहिणीचं दोनदा लग्न मोडलं होतं. दोन्ही वेळा ती मधुचंद्राच्या रात्री नवऱ्यासोबत भांडून घरी आली. आम्ही खूप चिंतेत होतो की नक्की काय घडते. तिसऱ्या लग्नात आईने मला पाठराखण म्हणून पाठवलं होतं. त्या रात्री मी खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या अंगावरच काटा आला. कारण मी त्यांच्या रूमच्या खिडकीत उभी होते आणि जे दृश्य मी पाहत होते ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. माझी बहीण रिया त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री ती आपल्या नवऱ्यासोबत असं कसं करू शकते. त्या क्षणी मला वाटलं की जमिनीचे दोन तुकडे व्हावेत आणि मला त्यात सामावून घ्यावं. शेवटी माझ्या आईच्या पालनपोषणात काय कमी राहिली होती की रियाने मधुचंद्राच्या रात्री तिच्या नवऱ्यासोबत असं काही केलं. कोणत्याही व्यक्ती अशा कृत्यासाठी 100 वेळा विचार करेल, पण रियाला ना लाज ना शरम ना अपराधपणाची जाणीव होती. मी तिथे स्तब्ध उभी होते कारण आजपर्यंत मी रियाला खूपच निरागस समजत होते. मला वाटायचं की तिच्यावर खूप अन्याय झाला आहे, पण तिच्या निरागस चेहऱ्यामागं इतकं मोठं रहस्य दडलेलं आहे हे मला माहीतच नव्हतं. मी तिथे उभे राहून पाहतच होते. तेवढ्यात कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला. मी पटकन खिडकीपासून दूर झाले आणि खोलीत पोहोचले, जी खोली मला त्यांच्या घरात राहायला दिली होती. जर माझ्या आईने मला रियासोबत पाठराखीण म्हणून पाठवलं नसतं तर कदाचित हे रहस्य आम्हाला कधीच समजलं नसतं. तिचा संसार का तुटतो हे कधीच उघड झालं नसतं. याआधीही तिचे 2 वेळा घटस्फोट झाला होता. हे तिचं 3रं लग्न होतं. प्रत्येक वेळी ती मधुचंद्राच्या रात्रीच नवऱ्यासोबत भांडून घरी येत होती. त्यानंतर ती सतत रडत स्वतःला त्रास करून घेत होती आणि सगळ्यांना वाटत होतं की तिच्यावर अन्याय झाला आहे. पण हे कोणालाच माहीत नव्हतं की या घटस्फोटामागचं खरं कारण काहीतरी वेगळंच होतं. मात्र आजच्या रात्री माझ्या डोळ्यासमोर हे रहस्य उघड झाले आणि मला सर्व संपूर्ण सत्य समजलं. माझे नाव नम्रता आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. माझ्यापेक्षा लहान बहिणीचे वय 21 वर्ष आणि 23 वर्ष होते. मोठी असल्यामुळे माझे लग्न आधी व्हायला हवं होतं, पण माझा फक्त साखरपुडा झाला होता. त्याचे कारण म्हणजे मी नोकरी करून घराचा खर्च चालवत होते. माझा होणारा नवरा अभय खूप चांगल्या स्वभावाचा होता. तो कायम मला सपोर्ट करायचा. आमच्या घरात पुरुष माणूस नसल्यामुळे मीच घरातील मुलगा झाले होते. बाबांच्या मृत्यूनंतर मी घर सांभाळायला सुरुवात केली आणि माझ्या छोट्या बहिणीच्या जबाबदाऱ्या स्वतः उचलल्या. त्या दोघींना मी BA पर्यंत शिकवलं आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेतली. मोठी बहीण असल्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी जसं जमल तसं पैसे जमा करू लागले. माझ्या मागची जी बहीण होती तिचं वय 23 वर्षे होतं. तिचे लग्न मी माझ्या ऑफिसमधील सुमित नावाच्या चांगल्या मुलासोबत ठरवलं होतं. ती लग्नानंतरच्या आयुष्यात खूप खुश होती. मात्र माझी जी धाकटी बहीण रिया जी 21 वर्षांची होती तिच्यासोबत नशिबाने वेगळाच खेळ खेळला होता. तिचा संसार तुटत होता. जेव्हा तिच्यासाठी पहिल्यांदा स्थळ आलं तेव्हा त्या मुलाचं घर खूप चांगलं होतं. त्याला नोकरी देखील चांगली होती आणि तो दिसायला देखील स्मार्ट होता. हे सगळं पाहून मी रियाचं लग्न त्या मुलासोबत ठरवलं होतं. बाबांच्या जाण्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आल्या होत्या. आईने हे सगळे निर्णय माझ्यावरच सोडले होते कारण ती खूप साध्या आणि सरळ स्वभावाची होती. आईने कधी गरज नसताना घरातून बाहेर पाऊलसुद्धा ठेवलं नव्हतं. तिच्या मते मला बाहेरच्या जगाची समज तिच्यापेक्षा जास्त होती. त्यामुळे तिने मुलीच्या लग्नाची मोठी जबाबदारी माझ्यावरच सोपवली होती. माझ्या 2 नंबरच्या बहिणीचे लग्न माझ्याच पसंतीने झाले होते. त्यामुळे मला खात्री होती की मी तिच्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे जेव्हा रियाच्या लग्नाची वेळ आली तेव्हा तिच्यासाठी मी स्थळ शोधायला सुरुवात केली आणि दीपकला तिच्यासाठी निवडलं. दीपक आणि त्याचे कुटुंब दोघेही खूप चांगले होते. ते आनंदाने आमच्याकडे स्थळ घेऊन आले होते. दीपकच्या बहिणीला रिया खूप आवडली होती आणि तिनेच दीपकसाठी रियाला पसंत केलं होतं. लग्न ठरल्यानंतर दीपक स्वतः म्हणाला की त्याला आमच्याकडून 1ही रुपया हुंडा म्हणून काही सुद्धा नको
आणि त्यांना साध्या पद्धतीनेच लग्न करायचं आहे. हे सगळं ऐकून मला खूप चांगलं वाटलं. मला वाटत होतं की आजकालच्या काळात अशी हुंडा न घेणारे मंडळी दुर्मिळ असतात. बहुतेक लग्नामध्ये मुलाकडचे लोक हुंड्यासाठी खूप लालची असतात आणि लग्न ठरवण्याच्या आधीच विचारतात की तुम्ही काय देणार. पण दीपकचे स्थळ या सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. त्यांचा हुंडा न घेण्याच्या भूमिकेने माझं मन जिंकलं होतं. मला वाटत होतं की रियासाठी दीपकपेक्षा चांगला मुलगा असूच शकत नाही. मात्र कदाचित हा माझा गैरसमज होता आणि त्याचा नातेसंबंधावर फार मोठा परिणाम होणार होता. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच अभयला दीपकबद्दल सांगितलं होतं आणि त्याला दीपकची भेट देखील घडवून दिली होती. अभय म्हणाला होता की दीपक खरंच चांगला मुलगा आहे. लग्नाआधी 3-4 वेळा आमची दीपकच्या घरच्यांशी भेट झाली होती. प्रत्येक वेळी ते लोक खूपच चांगले वाटत होते. माझ्या ऐपतीनुसार थोडाफार हुंडा जमवून मी रियाचं लग्न दीपकसोबत लावून दिलं. रियाच्या लग्नात खूप धामधूम झाली होती कारण दीपकने लग्नात भरपूर खर्च केला होता. रियांच्या साड्यापासून ते लग्नातील लागणाऱ्या प्रत्येक वस्तू उच्च दर्जाच्या होत्या. म्हणतात ना, नशिबात असते तेच घडतं, पण कदाचित रियाच्या नशिबात या सर्व गोष्टी नव्हत्या. रियाचं लग्न होऊन तिला निरोप दिल्यानंतर मी आणि माझी आई घरी परतल्यावर खूप समाधानी होतो. माझी 2ऱ्या क्रमांकाची लग्न झालेली बहीण तिच्या घरी गेली होती. तिच्या लहान मुलामुळे ती आमच्याकडे जास्त दिवस राहू शकत नव्हती. कार्यालयातून घरी आल्यानंतर मी आणि माझी आई गप्पा मारत बसलो होतो. आईने चहा बनवला आणि मला चहा देताना म्हणाली की तू तुझे वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलाचं कर्तव्य पार पाडलं आहेस. देवाने मला मुलगा दिला नाही, पण त्याहून चांगली मुलगी दिली आहे. मी प्रेमाने आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडले. आई म्हणत होती की आता तू तुझ्या लग्नाचा विचार कर. दोघी बहिणींचा खूप विचार केला आहेस तू आता स्वतःचा देखील विचार कर. त्या दोघी त्यांच्या घरी सुखी आहेत. मी तिचं हे बोलणं ऐकून मोठ्याने हसायला लागले. त्या क्षणी मला खूप आनंद झाला होता. पण इतक्यातच दरवाजा जोरजोराने वाजू लागला. आईने माझ्याकडे हैराण होऊन पाहिलं आणि म्हणाली की रात्रीच्या वेळी कोण आलं असेल, कारण रात्रीचे 2 वाजले होते. त्यावेळेस कोणीही दरवाज्यावर येणं ही एक खूप विचित्र आणि थोडी भीतीदायक गोष्ट होती. मी आईला म्हणाले की चल आपण दोघी पण मिळून पाहूया. मी आणि माझी आई सोबत दरवाजासमोर उभे राहिलो. आवाज देऊन विचारलं की कोण आहे. तेव्हा दरवाजाच्या बाहेरून रियाच्या रडण्याचा आवाज आला. ती म्हणत होती की दरवाजा उघडा, मी रिया आहे. रियाचा आवाज ऐकून माझं तर शुद्धच हरपली होती. मी पटकन दरवाजा उघडला. रिया तिची बॅग हातात पकडून आत आली. मी घाबरून विचारलं की तू या वेळेला कशी आलीस आणि नेमकं काय झालं आहे. तेव्हा रिया जोरजोराने रडू लागली. माझ्या गळ्यात पडून ती म्हणाली की दीदी, आजच मधुचंद्राच्या दिवशी दीपकने माझ्यासोबत खूप मोठं भांडण केलं आणि म्हणाला की तू मला घटस्फोट देऊन टाक. त्याने हे लग्न खूप मजबुरीत केलं होतं. त्याला हे लग्न कधीच मान्य नव्हतं. त्याच्या घरच्यांच्या आग्रहामुळेच त्याने हे लग्न केलं होतं. आज तो चिडून माझ्यावर ओरडला आणि मला घराबाहेर काढून टाकलं. रियाचं हे ऐकून माझं मन शून्य झालं. एका बापाच्या जागी बाप होऊन बहिणीचं लग्न लावून देणं खूप कठीण काम होतं आणि हे लग्न अयशस्वी झालं होतं. मी स्वतःला जबाबदार मानू लागले होते. कदाचित मीच चांगला मुलगा शोधू न शकले नाही. रियाचे अश्रू पाहून माझं मन अतिशय व्यथित झालं. मी हात जोडून तिची माफी मागितली की ही चूक माझीच आहे. मला दीपकबद्दल अधिक चौकशी करायला हवी होती. पण रिया काहीच बोलत नव्हती, फक्त आणि फक्त रडत होती. आई म्हणाली की आत्ताच आपण दीपकच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलू आणि समजून घेऊ की त्यांनी असं नेमकं का केलं. पण रियाने आईचा हात पकडून थांबवला आणि म्हणाली की तिथे जाण्याची गरज नाही. तिथे माझा आधीच अपमान झाला आहे. मला वाटत नाही की तिथे जाऊन काय फायदा होईल. त्याने मला चारित्र्यहीन ठरवलं आहे आणि घटस्फोट मागितला आहे. मी घटस्फोट देईन. मी आश्चर्याने विचारलं की दीपकने घटस्फोट का मागितला. जर त्याला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर तो आधीच बोलू शकला असता.
त्याने तर लग्नात खूप खर्च केला आहे, मग यामागचं कारण काय असावं? रियाने विचित्र नजरेने पाहत उत्तर दिलं की दीदी, त्याने हे लग्न माझ्या बहिणीच्या आनंदासाठी, त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी, पण आता त्याला ते निभवायचं नाहीये. त्याने मला घटस्फोट मागितला आणि घरच्या समोर सांगितलं की माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. रियाचं हे बोलणं ऐकून माझं रक्त सळसळू लागलं होतं. पण मला सध्या रियाला सांभाळायचं होतं. मी आणि आईने तिला धीर दिला, समजावलं आणि ती संपूर्ण रात्र अश्रू ढाळत बसली होती. काही क्षणापूर्वीचा हा आनंद पूर्णपणे संपला होता. मनात वादळ सुरू झालं होतं. मी मनात विचार करू लागले की दीपक इतक्या खालच्या पातळीवर वागेल यावर विश्वास सुद्धा बसत नाही. तो समजूतदार आणि चांगला मुलगा वाटत होता, पण कोणता पुरुष लग्नाच्या पहिल्या दिवशीच घटस्फोट मागतो का? यावर केवळ माझीच झोप उडाली नाही, तर आमचं घराचं सुख देखील हरवलं होतं. कारण दुसऱ्या दिवशी सगळ्या गल्लीत ही गोष्ट पसरली होती की लग्नाच्या पहिल्याच रात्री रिया घरी परत आली आहे. आमच्या गल्लीतले आजूबाजूचे लोक आमच्या घरी आले आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. माझ्या आईने सगळ्यांसमोर रियाच्या सासरचं खूप कौतुक केलं होतं, विशेषतः दीपकने हुंडा न घेण्याचा निर्णयाचं. पण आता त्याच लोकांसमोर दीपक आणि त्यांच्या घरच्याबद्दल वाईट बोलणं खूपच कठीण झालं होतं. कोणालाच आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन हेच म्हणत होता की ज्या माणसाने हुंडा न घेता लग्न केलं, तोच लग्नाच्या पहिल्या रात्री घटस्फोट कसा मागू शकतो? लोकांच्या या बोलण्यामुळे रिया खूपच दुःखी झाली होती. तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं आणि माझ्याकडून व आईकडून वचन घेतलं होतं की आम्ही कधीच दीपक किंवा त्यांच्या घरच्यांचं तोंड सुद्धा पाहणार नाही आणि त्यांच्या या घरात कधीही विषय सुद्धा काढणार नाही. रियाचा त्रास पाहून मी आणि आईने तिला वचन दिलं. दुपारच्या वेळेला माझा होणारा नवरा अभय आमच्या घरी आला. त्याला देखील हे सगळं कळाल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. तो म्हणाला की हे नात्याचं असं होणं शक्य नाही. मी स्वतः दीपकच्या घरी जाईन आणि त्याच्याशी बोलेन. ते लोक रियासोबत एवढा मोठा अन्याय कसा करू शकतात? पण ही गोष्ट रियाच्या कानावर पडली आणि तिने रडत रडत अभयला सुद्धा थांबवलं. ती म्हणाली की जर तुम्ही तिथे गेलात तर मी माझं आयुष्य संपवून टाकेन. माझी इच्छा नाही की त्या लोकांचे घाणेरडे शब्द तुमच्या कानी पडावे. जे शब्द मी तिथून ऐकून आले आहे ते ऐकणं तुम्हालाही नको आहे. रियाच्या या शब्दाने आम्हाला आणखी अस्वस्थ केलं. आम्ही तिला समजावत होतो, पण तिच्या वेदना एवढ्या मोठ्या होत्या की ती काहीच ऐकू इच्छित नव्हती. रियाची परिस्थिती पाहून अभय देखील थांबले. ते दीपकच्या घरी गेले नाहीत. रिया आणि अभयची चांगली मैत्री होती. मी अभयला म्हणाले की तुम्ही रियाला समजावून सांगा आणि तिला स्वतःला एका खोलीत बंद ठेवू नकोस, ही तिला पटवा. अभयने रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला की चल, मी तुला बाहेर फिरायला घेऊन जातो. त्यानंतर अभयने जबरदस्तीने रियाला बाईकवर बसवलं आणि तिला आईस्क्रीम खायला नेलं. मी मात्र आईसोबत घरीच थांबले, कारण आईची तब्येत ठीक नव्हती. माझ्या मनात खूपच चिंता होती. एका बाजूला रियाचा घटस्फोट, तर दुसऱ्या बाजूला आईची तब्येत आणि माझ्या लहान बहिणीच्या सासरचे लोक देखील वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. ती घरी आली नव्हती, पण तिचा फोन आला होता. माझी बहीण म्हणत होती की माझ्या सासूने माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. माहीत नाही कसं, पण दीपकच्या घरच्याकडून तिला कळालं की रिया एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि तिचं एका मुलासोबत लफडं आहे. मी माझ्या बहिणीला समजावून सांगितलं आणि म्हणाले की तू तुझ्या संसारावर लक्ष दे, इथे पाहायला मी आहे. पण खरं तर असं होतं की मी स्वतः या सगळ्यांमध्ये तुटून गेले होते. खूप वेळानंतर अभय आणि रिया घरी आले. रियाचा मूड चांगला दिसत होता. तिच्या हातात आईस्क्रीम होती. ती माझ्याकडे आईस्क्रीम देत म्हणाली की दीदी, ही आईस्क्रीम खा, तू कालपासून उपाशी आहेस. ही आईस्क्रीम पोटात गेल्यावर तुला बरं वाटेल. रियाच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं आणि ते हास्य पाहून मला हायसे वाटलं होतं. ती तिच्या खोलीत निघून गेली आणि मी अभयला थँक्यू म्हणाले. अभय म्हणाले की सध्या रियाला आपल्या आधाराची, आपल्या प्रेमाची गरज आहे. जास्त नात्यावर चर्चा न करता तिच्यासोबत वेळ घालवण्याचा तू प्रयत्न कर. अभयच्या या बोलण्यावर मी मान खाली घातली, कारण मी नोकरी करत होते आणि दुसऱ्या दिवशी मला नोकरीवर जायचं होतं. मीच अभयला सांगितलं की तुम्हीच घरी येऊन रियासोबत थोडा वेळ घालवला
तर तिचं मन हलकं होईल. आता नेहमी अभय मला फोन करून सांगायचे की ती माझ्या घरी आहेत आणि रियासोबत गप्पा मारत आहेत. हे ऐकून मला समजायचं की रिया कमीत कमी अभयसोबत तरी खुश आहे. त्या रात्रीनंतर आजपर्यंत आमच्यापैकी कोणही दीपकसोबत बोललं नव्हतं. आता माझं लग्नसुद्धा अजून पुढे ढकललं होतं, कारण आता मला परत रियाबद्दल विचार करायचा होता. रियाचा घटस्फोट होऊन 1 महिना झाला होता. त्यानंतर तिच्यासाठी परत एकदा चांगल्या घरातून स्थळ आलं होतं. ते लोक अभयच्या नात्यातील होते आणि हे स्थळ अभयच रियासाठी घेऊन आले होते. तो मुलगा अभयचा चांगला मित्र होता आणि अभयने त्याला रियाच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल सगळं काही सांगितलं होतं. त्या लोकांना रियाच्या घटस्फोटाबद्दल काहीच हरकत नव्हती. मी या स्थळाबद्दल ऐकून थोडीशी गडबडले होते, कारण घडून गेलेल्या जुन्या गोष्टीला खूप वेळ झाला नव्हता आणि मला वाटत नव्हतं की रिया या लग्नासाठी होकार देईल. पण अभय या स्थळाबद्दल सारखं माझ्याजवळ बोलत होते, म्हणून मी रियाला या स्थळाबद्दल सांगितलं. पण तेव्हा मला आश्चर्य वाटलं, कारण रियाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तिने माझं शांतपणे बोलणं ऐकलं आणि म्हणाली की दीदी, जर तुला हे सगळं ठीक वाटत असेल तर मला काहीच हरकत नाही. माझी इच्छा आहे की लवकरात लवकर माझं लग्न व्हावं, म्हणजे तुझ्या आयुष्यात तुझा आनंद येईल आणि तू तुझा संसार करशील. रियाचं हे बोलणं ऐकून मला आनंद झाला होता की तिला माझ्या सुखाची चिंता होती. ती तिचा भूतकाळ विसरायला तयार झाली होती. मी अभयला सांगून त्या लोकांना बोलावून पाहणी ठरवली. ते लोकसुद्धा खूप चांगले होते. मुलाचा स्वतःचा बिझनेस होता, पैसेवाले सुद्धा होते, कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. अभय म्हणत होते की मुलगा खूप चांगला आहे, चौकशीची सुद्धा गरज नाही. आणि मग अभयच्या सांगण्यावरून मी डोळे झाकून रियाचं लग्न ठरवून टाकलं. त्या लोकांना लवकरात लवकर लग्न करायचं होतं आणि माझी सुद्धा हीच इच्छा होती की रियाने लवकरात लवकर लग्न करून झालेल्या पहिल्या गोष्टीला विसरून जावं. त्यामुळे थोड्याच लोकांमध्ये मंदिरात आम्ही रियाचं लग्न लावून दिलं. आम्ही कोणत्या नातेवाईकांना सांगितलं नाही आणि नाही परिसरातील लोकांना सांगितलं. लग्न झाल्यानंतर रियाने आम्हाला निरोप दिला आणि ती सासरी निघून गेली. मी देवाला मनोमन प्रार्थना करू लागले की यावेळी रियाचा संसार बसू दे. घरी येऊन मी खूप शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते, कारण माहीत नाही माझं मन खूप जास्त बेचैन होतं. असं वाटत होतं की काहीतरी वाईट घडणार आहे. मी अभयला फोन केला तर ती म्हणाली की काळजी करू नकोस, सुमित खूप चांगला मुलगा आहे. तो आमच्या नात्यातील असला तरी माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याच्या घरचे सुद्धा खूप सगळे काही चांगले आहेत. रियाला तिथे कोणताही त्रास होणार नाही. अभयचं हे बोलणं ऐकून मला हायसं वाटलं. माझं मन दुसऱ्या गोष्टीवर वळवण्यासाठी अभय म्हणाले की आता आपल्या लग्नाची सुद्धा तयारी सुरू करायला हवी. तुझी वाट पाहून माझं वय निघून चाललं आहे. आता मी म्हातारा होत चाललो आहे. अभयचं बोलणं ऐकून मी हसायला लागले आणि आम्ही दोघे गप्पा मारण्यात व्यस्त झालो. 2 तास झाले की दरवाजा जोरात वाजू लागला. या वेळेला तर माझं हृदय बंद पडण्याची वेळ आली होती. मला खूप भीती वाटत होती. माझ्या मनात विचार आला की जर मी दरवाजा उघडला आणि समोर रिया उभी असली तर. आणि कधी आपले विचारसुद्धा खरे होतात. मी घाबरत जाऊन दरवाजा उघडला तर समोर रात्रीच्या 1 वाजता रिया दरवाजासमोर उभी होती आणि तिची हालत पहिल्यापेक्षा खूप वाईट झाली होती. रडून तिचे डोळे लाल झाले होते. ती घरात येताच फरशीवर बसली आणि तिचे केस जोरात ओढू लागली. म्हणाले की माहीत नाही माझ्याकडून कोणतं पाप झालं आहे की प्रत्येक जण मला चारित्रहीन ठरवत आहे, पण माझा तर कोणत्याही मुलासोबत संबंध नाही. मी पटकन पुढे जाऊन रियाचे हात धरले आणि तिला विचारलं की आता काय झालं आहे. रिया म्हणाली की पुन्हा एकदा लग्नाच्या पहिल्याच रात्री, माझ्या मधुचंद्राच्या रात्री माझा नवरा माझ्यासोबत भांडला आणि घटस्फोट मागितला. पुन्हा एकदा मला चारित्रहीन ठरवलं. चारित्रहीन असल्याचा कलंक माझ्या कपाळी लावला गेला. माहिती नाही माझ्यासोबत कोणाचं वैर आहे. लग्न झाल्यानंतर आणि मधुचंद्राच्या आधी कोणीतरी माझ्या नवऱ्याला फोन करून माझ्याबद्दल काहीतरी सांगतात आणि त्यामुळे माझा नवरा मला चारित्रहीन ठरवून घटस्फोट मागतो. त्या दीपकने मला यासाठी सोडलं होतं की त्याचे कोणत्या तरी दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, पण जगासमोर त्याने मला चारित्रहीन ठरवलं होतं. आणि या वेळेला सुमितने साफ मला सांगितलं की मी एक चारित्रहीन मुलगी आहे आणि त्याला माझ्यासोबत संसार करायचा नाही. मला असे वाटते की दीपकने काहीतरी सुमितला सांगितलं आहे. हे बोलता रिया रडत होती आणि मी डोके पकडून तिथेच बसले होते.
मी रागाच्या भरात रियाला म्हणाले की जर तू त्यावेळी आम्हाला दीपकसोबत बोलू दिलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. हे ऐकून रिया आणखीनच जोरजोरात रडायला लागली, स्वतःच्या तोंडात मारायला लागली. आईने मला समजावलं की ही वेळ तिला काही बोलण्याची नाही, तर तिला आपण सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि मग परत यावेळी आम्ही दोघी मायलेकी मिळून आमच्या रियाला सांभाळायला लागलो. अभयसुद्धा फोनवरून सगळं काही ऐकत होते. त्यांनासुद्धा सगळं काही माहिती पडलं होतं. त्यामुळे अभय आमच्या घरी अर्धा तासात पोहोचले होते. त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की सुमितने रियाला पहिल्याच रात्री घटस्फोट मागितला आहे. अभय तर आत्तासुद्धा सुमितचे कौतुकच करत होता की तो खूप चांगला मुलगा आहे, तो असं कधीच करणार नाही. मी अभयचे कॉलर पकडले आणि त्यांना म्हणाले की मी डोळे झाकून तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. तुम्ही सांगितलं होतं की सुमित खूपच चांगला मुलगा आहे. आता तुम्ही सांगा हे सगळं काय आहे? आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या सुमितच्या घरी जा आणि आपल्या मित्राला जाब विचारून विचारा की हा सगळा काय प्रकार आहे. हे ऐकताच रिया रागात उठली आणि माझ्याकडे आली आणि म्हणाली की का तू सारखी सारखी माझ्या जखमांची खपले काढण्याबाबत बोलतेस? आपल्याला काहीच माहिती करून घ्यायचं नाहीये आणि नाही त्या सुमितसोबत कुणाला बोलण्याची गरज आहे. रियाने अभयकडे पाहिलं आणि हात जोडून म्हणाले की दाजी, तुम्ही सगळं काही माझ्या भल्यासाठीच केलं, पण कदाचित माझ्या नशिबात वाईटच लिहिलं आहे. जर तुमची इच्छा असेल की मला अजून त्रास व्हायला नको तर त्या सुमितजवळ कोणीच जाणार नाही. तो माणूस तर खूपच वाईट आहे. अभय रियाला सांभाळू लागला आणि मी शांतपणे एका कोपऱ्यात रडत बसले. कदाचित माझ्याजवळ बोलण्यासाठी कोणतेच शब्द नव्हते. संपूर्ण रात्र अभयने रियाला सांभाळून घेतलं आणि तिला समजावून सांगितलं. पण रियाने पुन्हा आमच्याकडे वचन घेतलं की आम्ही सुमितजवळ जाणार नाही. आमच्या घरात शांततेचे वातावरण झाले होते. कोणी कोणासोबत बोलत नव्हतं. आम्ही आमच्या खोलीत बंद होतो आणि रिया तिच्या खोलीत. मी अभयसोबत बोलणं सोडून दिलं होतं. माझ्या मनात अभयबद्दल तिरस्कार निर्माण होऊ लागला होता. अभय जेव्हा कधी आमच्या घरी येत होते तेव्हा ते रियासोबत बोलून परत जात होते. रियाचं पहिलं लग्न माझ्या चुकीच्या निर्णयामुळे मोडलं होतं आणि दुसरं लग्न माझ्या होणाऱ्या नवऱ्यामुळे. माझ्यात आता एवढी हिंमत नव्हती की आता मी तिसऱ्या वेळेस तिच्या आयुष्याचा निर्णय घेईन. त्यामुळे मी आता कोणताच विषय काढत नव्हते. मी आता शांत झाले होते. हळूहळू दिवस निघून जात होते आणि रियाचा दुसरा घटस्फोट सुद्धा झाला होता. अभयची आई माझ्या आणि अभयच्या लग्नावर जोर द्यायला लागली होती. त्या म्हणू लागल्या होत्या की अजून कधीपर्यंत आम्ही वाट पाहायची? आमच्या मुलाचे आता वय वाढत चालले आहे. किती वर्षापासून तो तुझी वाट पाहत आहे? अभयच्या आईचे बोलणे अगदी बरोबर होते, कारण अभयने खरंच माझे 7 वर्ष वाट पाहिली होती. पण मी तरी काय करू शकत होते? रियाचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करू शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या घरात रियाच्या लग्नाचा विषय निघू लागला. पण यावेळेस फक्त रिया घाबरली नव्हती, तर माझी आई आणि मी सुद्धा घाबरलो होतो. माझ्या 2 नंबरच्या बहिणीच्या सासूने तिला सासूरवास करायला सुरुवात केली होती. ती तर आता आमच्या घरी सुद्धा येत नव्हती. रिया दिसायला सुंदर होती, त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यासाठी स्थळ यायला चालू झालं. तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप कमी लोकांना माहीत होतं, त्यामुळेच आता स्थळ चांगली येत होती. पण आता हा निर्णय मी माझ्या आईवर सोडला होता. आईने खूप चौकशी करून चांगल्या आणि सुशिक्षित घरात रियाचं लग्न ठरवून टाकलं. आश्चर्य करण्याची गोष्ट ही होती की रिया सुद्धा या लग्नासाठी तयार झाली. तिला कसलाच विरोध नव्हता. ती घाबरली होती, पण तिने नकार दिला नव्हता. अशा प्रकारे तिचे तिसरे लग्न झाले. जेव्हा रियाला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा आई त्या लोकांना एकदमच म्हणाली की माझी मोठी मुलगी नवरीबरोबर 5 ते 6 दिवस राहायला येईल. आमच्याकडे हीच परंपरा चालत आली आहे की नवरीसोबत 4-5 दिवस पाठ राखीन कुणीतरी जातेच. हे ऐकून त्या लोकांनी आईच्या बोलण्यावर सहमती दर्शवली आणि मग मी नवरीसोबत म्हणजे रेयासोबत तिच्या सासरी गेले. माझ्या आईने मला पहिलेच काना सांगितलं होतं की तुला मी रेयासोबत यासाठी पाठवत आहे की तू माहिती करून घेशील की शेवटी रेयासोबत असं का घडतं. कोणी आपला दुश्मन आहे का किंवा कोणाला आपल्या रियाचं घर बसवलेलं पाहवत नाहीये हे तुला तिकडे गेल्यावरच कळेल आणि मला आशा आहे की तू नक्कीच सगळं काही शोधून काढशील. माझ्या आईला वाटत होतं की कोणीतरी आमच्या भावकीतला माणूस आहे आणि तोच त्याची दुश्मनी काढत आहे. जेव्हा मी रियासोबत तिच्या सासरी पोहोचले तेव्हा रिया माझ्यासोबत खूप विचित्र वागायला लागली होती. म्हणाली की दीदी, तू तुझ्या दिलेल्या खोली जाऊन झोप. माहिती नाही तुला आईने माझ्यासोबत कशासाठी पाठवलं आहे. मी तर पहिलेच माझ्या सासरच्या लोकांपुढे दुसऱ्या लग्नामुळे लज्जित आहे आणि आता तू माझ्यासोबत आल्यामुळे मी अजूनच लज्जित झाले आहे. आता लोक आपल्याबद्दल काय विचार करतील. तेव्हा मी रियाला म्हणाले की नवरीबरोबर पाठ राखीन जाणे ही काही जगावेगळी गोष्ट नाहीये.
पूर्वी अशीच रीतरिवाज होती. तेव्हा रिया म्हणाली की जे काय आहे ते सोड, आता ही माझा सासर आहे, तुला इथे कोणासोबत बोलण्याची काहीच गरज नाही, तू तुझ्या दिलेल्या खोलीत जाऊन आराम कर. रियाच्या बोलण्याचा अंदाज आणि पद्धत पूर्णपणे बदलली होती. मला ही माझी बहीण रिया वाटतच नव्हती. त्यामुळे मी थोडे चकित झाले होते आणि मग नंतर मी निर्णय घेतला की मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सत्य जाणूनच घेईल. आणि मग मी रिया आणि तिचा नवरा जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा मी सुद्धा त्यांच्या खोलीच्या मागे जाऊन त्यांच्या खिडकीजवळ पोहोचले. ती एक उंच भिंत होती, त्यामुळे मी तिथे 2 विटा ठेवल्या आणि त्याच्यावर उभे राहिले. आता मला आतले दृश्य दिसू लागले होते आणि दोन्ही नवरा नवरीचा आवाज देखील ऐकू येऊ लागला होता. ही खूप चुकीची गोष्ट होती, पण मला माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व काही करायला लागत होते. लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं होतं, त्यामुळे घरात जास्त पाहुणे सुद्धा नव्हते. घरातले लोक सुद्धा आपापल्या खोलीत झोपले होते. कोणीच मला इकडे येताना पाहिले नव्हतं. मी आत डोकावून पाहिले तेव्हा माझी बहीण रिया तिच्या नवऱ्याला घटस्फोट मागत होती आणि त्याला म्हणत होती की माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. माझ्या मोठ्या बहिणीने जबरदस्तीने माझे लग्न तुमच्यासोबत लावून दिलं आहे. तुम्ही मला घटस्फोट द्या, नाहीतर मी जगाला ओरडून सांगेन की तुम्ही नामर्द आहात. हे ऐकून तर तो मुलगा हक्काबक्का होऊन रियाकडे पाहत होता आणि माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. मी तिथे स्तब्ध होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते. माझी बहीण त्या मुलाला काहीही बोलत होती आणि तो नवरा मुलगा शांत होऊन माझ्या बहिणीकडे पाहत होता. तेवढ्यात मला कोणीतरी इकडे येण्याचं जाणवलं, त्यामुळे मी पटकन गुपचूप माझ्या खोलीत पळून गेले. आणि मग काही वेळातच माझी बहीण तिचे सामान घेऊन तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन खूप रागात माझा हात पकडून म्हणाली की चल दीदी इथून, हे लोक माझ्या लायकीचे नाहीत. मी माझ्या बहिणीकडे रियाकडे खूप तिरस्कार आणि रागात पाहत होते आणि म्हणाले की आता काय झालं. तेव्हा रिया म्हणाले की हा मुलगा सुद्धा माझ्याशी भांडला आणि याने मला घटस्फोट मागितला आहे. रिया हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर कसले दुःख नव्हते. मी माझा हात तिच्या हातातून सोडवला आणि जोरात तिच्या कानाखाली मारले. इतक्यात तिचा नवरा सुद्धा बाहेर आला आणि मला पाहून तो म्हणायला लागला की तुमच्या बहिणीने स्वतः माझ्याकडे घटस्फोट मागितला आहे, त्यामुळे मी आता तिला घटस्फोट देणार आहे. याच्याशिवाय माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही, कारण मला असल्या मुलीसोबत संसार करायचाच नाही. याच्याशिवाय तिचे लग्न जबरदस्ती झाले आहे आणि तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. मी खूप रागात रियाकडे पाहिलं आणि म्हणालं की मी सगळं काही माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. आता तुम्हाला सांग की हे सगळं काय प्रकरण आहे. पहिलं तर रियाने नकार दिला की तिची काहीच चुकी नाही आणि जेव्हा मी तिच्यावर जबरदस्ती केली तेव्हा ती रडतच सांगू लागली की मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला अभयला पसंत करते, मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. कित्येक वेळा मी त्यांना लग्नासाठी प्रपोज केलं, पण त्यांनी साफ नकार दिला, कारण अभय तुझ्यावर खूप प्रेम करतात, त्यांना तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. मला माहीत होतं की जोपर्यंत माझे लग्न होणार नाही तू सुद्धा लग्न करणार नाहीस. त्यामुळे मी प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्यासोबत भांडून घटस्फोट मागून घरी येत होते, म्हणजे तुझे सुद्धा लग्न अभयसोबत होणार नाही. जर अभय मला त्यांच्या प्रेमाच्या लायकीचे समजत नाही तर तुला सुद्धा त्यांच्या प्रेमावर काहीच हक्क नाही. माझेही लग्न होणार नाही आणि तुझे सुद्धा होणार नाही. माझ्या बहिणीच्या तोंडून हे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला होता. ज्या बहिणीचा संसार उभा करण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले होते, तीच बहीण माझा आनंद हिसकावून घ्यायला निघाली होती. मी तिचा हात पकडून तिला घरी आणले होते आणि आईला सर्व काही गोष्ट सांगितली होती. अभयला सुद्धा सगळं काही कळालं होतं. अभय माझ्याजवळ आले आणि म्हणाले की आता बस झालं, रियासाठी आता मी आपल्या लग्नासाठी वाट पाहू शकत नाही. दुसऱ्या दिवशी अभयने माझ्यासोबत आपल्या घरच्यांच्या उपस्थित एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केलं आणि मला त्यांच्या घरी घेऊन गेले. आज माझ्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि रिया 3 वेळा घटस्फोटाचा डाग घेऊन आपल्या आईच्या घरात बसली होती. कधी कधी मी रियाबद्दल विचार करते तेव्हा मला तिची खूप काळजी वाटू लागते, पण त्या क्षणी दुसरीकडे तिच्याबद्दल तिरस्कार सुद्धा वाटतो. मला समजत नाही की आता मी रियासाठी काय करू. परंतु दुसऱ्यांदा तिच्या लग्नाबद्दल विचार करू की तिला तिच्या परिस्थितीवर सोडून देऊ. जे काही रियाने केले त्यात नक्की चुकी कोणाची होती, त्याला जबाबदार कोण होतं? आमच्या पालनपोषणात काही कमी राहिली होती का, किंवा अभयच्या चांगुलपणाने तिला इथपर्यंत पोहोचवले की तिने स्वतःला बर्बाद केलं? तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.